हॅलो, नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. मी सकाळी केले ना तुम्हाला बघा 12 वाजता. मी सकाळी केले ना फोन दहीसरहून बघा मी म्हटलं बोलते. दहीसर. ओके बरं. हा, हा. तुम्ही मुलगा आहे ना लग्नाचा? माझा मुलगा लग्नाचा आहे. मुलाचं 83चा आहे जन्मसाल 1983. थांबा थांबा. 1983 मधला म्हणजे 1983 मधला आहे. 83. बरं. जात कुठली? हिंदू मराठा आपली मालवणी. हिंदू मराठा. मालवणी. तुम्ही मूळ कुठल्या? माझं माहेर सावंत कासरलचे आणि सासर कणकवली आडवली गाव. कणकवली. कळलं. कणकवली कोकणात. आडवली आता जवळ आडवली आहे ते गाव. हो बरं बरं. ठीक आहे ठीक आहे. आणि मुलाचं आता शिक्षण काय आलं आहे? BA. BA झालं आहे. आणि BA ना? BA नाही BE इंजिनियर. BE इंजिनियर. अरे वा. हां 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 सॉरी. हां BA इंजिनियर. ओके. आणि काम काय करतो आता? काम तर एका IT कंपनीत आहे. मध्ये तो टाकत होता जॉब. याच्यात कोरोनामध्ये जॉब गेले ना मुलांचे. होय होय होय. आता 25,000 परत पगार आहे त्याला. हो. आणि वडिलांची त्याच्या कंपनी होती ती चालू आहे थोडी कंपनी आमची इलेक्ट्रिकल. त्याचं थोडं उत्पन्न आहे का आम्हाला. त्याचा पगार आहे 25,000 आता सध्या. बरं. ओके. BE शिकलाय आणि तो आता कंपनीमध्ये कामाला आहे. 25,000 पगार आहे. IT कंपनीत कामाला आहे नेटवर्किंग इंजिनियर. बरं. आता तुम्हाला मुलं किती? मला 2 मुलगे. धाकटा मुलगा आता 4 वर्षापूर्वी एक्सपायर झाला. आजारी होता जरा. त्याला एक आजार होता. त्या आजाराने गेला. आणि आता हा एकच आहे? एकटाच माझा. बरं बरं बरं. मुलगी नाही तुम्हाला? नाही मला मुलगी नाही. मुलगी नाही. ओके ओके. बरं बरं. आणि तुम्ही आता मुंबईमध्ये कुठे राहता? दहीसरला. दहीसर. ओके. दहीसरला काय आहे तुमचं? दहीसरला माझा 2 BHK फ्लॅट आहे. 2 BHK फ्लॅट आहे. ओके. फ्लॅट आहे. आणि गावचं घर कसं आहे? गावचं घर मोठं आहे. आणि आता त्याच्या गावी कोण नाही. कणकवलीत म्हणजे गाव असते कणकवलीला. कणकवलीत पण आमचं घर आहे. कलमट पण आमचं देव आहे तिकडे कलमटात. कलेश्वर मंदिर आहे ना कणकवली. तो पण आमचं देव आहे. आणि आडवली मूळ गाव आमचं. तरी गणपती आणि अष्टमी तिकडे होती आमची सगळे. आणि एक आमच्या कणकवलीत पण देव आहे आमचा. तुम्ही गणपतीला वगैरे गावी जाता? हो हो गावी जातो गणपतीला. अष्टमी सगळं करायला पाडवा वगैरे आम्हाला करायला लागतं. हा जो मुलगा आहे तुमचा 1983 मधला आहे त्याचं लग्न झालं होतं का पहिलं? नाही बिलकुल नाही. लग्न अजिबात नाही. लग्न झालं होतं. हो हो. बरं. ठीक आहे ठीक आहे. आणि ओके. तुम्ही आई वडील? आई वडील. वडिलांची आता ती कंपनी होती ना चालू. ते कंपनीत जातात. आणखी त्याचं उत्पन्न पण चालू आहे आम्हाला. त्याचं 15-20,000 30,000 पर्यंत आहे उत्पन्न त्याचं कंपनीचं. आता ते वडील बघतात? ते वडील बघतात. ते माणसं ठेवली सांभाळायला. ते पण आता 70 वर्षाचे आहेत. तर ते जाऊन येऊन बघतात. पण ते जवळ आहे कंपनी. आणि ते माणसं सुपरवायझरला ठेवलेली आहेत माणसं. ते आहे 20-25,000 त्याचं उत्पन्न आहे. तुम्ही हाऊस वाईफ? मी हाऊस वाईफ गृहिणी. आता जी तुम्हाला गृहलक्ष्मी पाहिजे ती कशी पाहिजे? मला जॉब करणारी पाहिजे. नोकरी जॉब करणारी. ओके. साधारण 10-15,000 असली तरी चालेल मला. 15,000 पण जॉब करणारी पाहिजे. बरोबर. आणि आपल्या कोकणातली पाहिजे. कोकणातली बाकी इकडची तिकडची नको. असं म्हणजे चालेल चालेल चालेल. भंडारी वगैरे नको. कोकणातली प्रॉपर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि या 2 की 3 वर्षाचं अंतर असे चालेल. 38-39 पण चालेल वय असं. ठीक आहे 39 पर्यंत. ठीक आहे ठीक आहे. आणि मुंबईमध्ये कुठेही चालेल ना? मुंबईमध्ये कुठेही चालेल. हो. ठीक आहे ठीक आहे. कुटुंबात राहणारी पाहिजे. सगळ्यांना सांभाळून असं घेणारी असं. बरोबर. ठीक आहे चालेल. भावंडांना लक्ष द्या. इथे हे जे स्थळ आहे 1983 मधला मुलगा आहे. कोकणातला मुलगा आहे. कोकणात कणकवलीचे ठिकाण आहे म्हणजे तालुका तिकडचा मुलगा आहे. आणि दहीसरला हे लोक असतात. दहीसरला त्यांचं 2 BHK फ्लॅट आहे. कोकणातसुद्धा मोठं घर आहे व्यवस्थित. त्यांना कोकणातलीच मुलगी पाहिजे. मुलगा शिकलाय हे BA इंजिनियर आहे मुलगा. IT कंपनीमध्ये कामाला आहे मुलगा. आता पगार आहे 25,000. कोरोनामध्ये नोकरी त्याची गेली होती आणि पुन्हा आता हे स्टार्टअप आहे. 25,000 पगार आहे. पुढे वाढणार आहे भविष्यात. IT कंपनीत चांगला पगार असतो. बरं. आणि वडील मुलाचे जे वडील
त्यांची पण एक छोटीशी कंपनी आहे, तर त्याच्यामध्ये ते एक पण काम अजूनपर्यंत करतात. वडील म्हणजे त्यांच्या अंडर माणसं ठेवली आणि ते काम करतात तिथे. आणि सुखी कुटुंब आहे. मुलाला बहीण नाही आहे. एक भाऊ होता पण तो एक्सपायर झाला आहे. आता हे तिघं लोक एकत्र असतात. तर छोट्याशा या कुटुंबाला सांभाळून घेणारी मुलगी जर कुठे असेल तर ती सुचवायची आहे. जर एखादी चांगली मुलगी जी नोकरीला आहे अशी मुलगीसुद्धा त्यांना चालेल, किंवा नोकरी करू इच्छिणारी अशी जर मुलगी कुठे असेल तर तुम्ही त्यांना सुचवायची आहे. किंवा मुलगी जर बघत असेल व्हिडिओ तर त्या मुलीने इथे लक्ष देऊन इथे जो मुलाच्या आईचा संपर्क तिथे कॉल करायचा आहे आणि कॉल करून त्यांची माहिती घेऊन जे काय तुमची बोलाचाली आहेत ते एकमेकांची विचारपूस करून सगळं करायचं आहे. तर जर तुमच्या म्हणजे नात्यात कोण मुलगी नसेल किंवा मित्रमैत्रिणी कोण नसेल तर शेअर करा, कारण चांगलं स्थळ आहे. आणि अशी स्थळं कोकणातली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कोकणातलं स्थळ आहे. कोकणातलं स्थळ कधी खोटं वगैरे बोलत नाही. आणि मी मुळात जे हे घेतो म्हणजे बायोटा जो घेतो तो रेकॉर्डिंग स्वरूपात घेतो, कागदी बायोटा घेत नाही. कागदी बायोटा फसवणुकीचे प्रकार बरेच वाढले, तर त्यासाठी मी रेकॉर्डिंग घेतो आहे. म्हणजे जी समोरची व्यक्ती जी सांगते ते त्याच्या आवाजात रेकॉर्डिंग असतं. आणि आवाजात रेकॉर्डिंग जेव्हा करतो आपण तेव्हा बाचकतो माणूस, आपण ओळखायचं. जर बाचकले तर ओळखायचं इथे काहीतरी पाणी मुरतं आहे. तर इथे जे काय आहे ते इथे साफ दिसतं आहे. त्याच्यामुळे असं काही इश्यू नाही. मुलाची आई बोलत आहे, तुम्ही त्यांच्या घरातल्यांशी पण अजून बोलू शकता खूप काही गोष्टी. त्यांची जी काय राहण्याची पद्धत आहे, जी काय आहे कोकणात म्हणा किंवा तिकडे तुम्ही जाऊन स्वतः चौकशी करू शकता. आपली मुलगी लाडाची असते त्याच्यामुळे कसं आपण चौकशी करायला हरकत नाही. पण फक्त एवढंच की जशी मुलगी लाडाची आहे तुमची, तुम्ही चौकशी जशी करता तसे ते लोकंसुद्धा तुमची चौकशी करू शकतात, हेही लक्षात घ्या. कारण एकमेकांनी चौकशी केल्याशिवाय पुढे जाऊ नका. कारण जे लग्न करायचं जो लग्नाचा विषय आहे तो पुढे चुकीचं काही घडता कामा नये. आणि बरेच घटना घडतात आजूबाजूला तुम्ही बघताय. तर त्यासाठी हे लव्ह मॅटर नाही आहे. हा ठरवून केलं लग्न म्हटल्यानंतर कसं विचार 10 वेळा करायचा आणि लग्न करायचं. थोडा वेळ लागला तर चालेल, पण व्यवस्थित लग्न करा, एवढंच माझं मत आहे. कारण हे नाही मी या मुलाच्या आईला पण सांगतो आहे की जर एखादं स्थळ समजा हातचं जातं आहे तरी काही टेन्शन घेऊ नका, कारण तुम्हाला अजून कॉल येतील, कारण तुमची जाहिरात दिलेली आहे. त्याच्यामुळे असं काही इश्यू नाही आहे की तुम्हाला स्थळं येत राहतील. फक्त चौकशी केल्याशिवाय कुठेही भानगडीत पडू नका. कारण आजची जी स्थिती आहे ती खूप वेगळी आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या, सुरक्षित राहा. आणि यांच्याशी या स्थळाशी जर बोलायचं झालं तर मुलाच्या आईचा संपर्क असं जिथे डिस्प्लेला लावलं आहे नंबर, तर त्या नंबरवरती फोन करायचा आहे आणि त्यांच्याशी बोलायचं आहे तुम्ही. आणि बोलून तुम्ही सविस्तर चर्चा करायची आहे. मी अमोल गावडे. मी